नॉन स्ट्राईकला मात्र मयूर म्हात्रे. खऱ्या अर्थानं सागरजी मांडवकर ही संपूर्ण स्पर्धा आपल्या खांद्यावर लिहिल्या पेलतायत. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण वाजाच्या नगरीमध्ये मात्र तमाम पाहुण्यांचं आवभगत करण्याचं बहुमान ते फटकावतात आणि खऱ्या अर्थानं आपल्या अमोघ वाणीतून सगळ्यांना मंत्रमुग्ध करतायत. त्यांचे बंधुराज स्वप्नीलजी मांडवकर हेही या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे तुमचंही विशेष कौतुक आहे. भूमी इंडिया डेव्हलपरचे सर्व आदरणीय समीरजी पाटील यांच्याकडून लागोपाठच्या 2 विकेटसाठी मात्र 1000 रुपयाची बक्षीस दिली जाईल. कोणत्याही प्रेक्षकांना रेलिंगच्या आत राहायचं नाही. सगळ्यांना लक्षात घ्या. दर्दी प्रेक्षक असू द्या अथवा कोणी असू द्या, सर्वांना विनंती आहे की आपण रेलिंगच्या बाहेर उभं राहायचं आहे. अन्यथा आयोजक तिथे येऊन आपल्याला मग सांगतील, मग तो आपला इन्सल्ट आपल्याला वाटेल. त्याच्यामुळे विनंती करतो मी आयोजकाकडून आपल्याला सगळ्यांना, ही आयोजकांची विनंती आली आहे. लक्षात घ्या की आपण रेलिंगच्या बाहेर बसायचं आहे. बघा आपण 2 वेळा अनाऊन्समेंट केले, रेलिंगच्या बाहेर आपण बसा, अन्यथा मग आयोजक तिकडे येऊन तुम्हाला मात्र बाहेर बसवतील. हा चांगला फटका. इथे मात्र रन फक्त मिळेल 1 आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 धावा. बिनबाद 2 काय गोलंदाजी राहिली आज संपूर्ण या रजनीमध्ये नेरे संघाची. ती ओळख तर कायमच राहिली आहे, परंतु ते सातत्य, ते नियंत्रित भरलेली गोलंदाजी टिकून ठेवणं सोपं नसतंच मुळात, पण ती टिकवली आहे. आणि कमी धावांमध्ये सुद्धा या संघानं ते धावा वाचवण्याचा महापराक्रम केला आहे. 11 बॉलमध्ये 13 धावा त्या संघानं वाचवल्या. हा बॉल आखूड टप्प्याचा होता. कदाचित प्रयोग करण्याचा प्रयत्न केला सुशांतनं, प्रयोग फसला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगची सीमारेषा काय सुंदररित्या क्लिअर केली आहे ती किरण चोरवेकरनं. दाखवला आसमान, ठोकला षटकार. आणि इथे मग धावलकर धावा लागल्या. अंतिम चेंडूवर आला षटकार. बिनबाद 8 धावा. चला विनंती आहे आपल्याला, कारण स्पेशली कोणाचं नाव घेतलं की मग आपल्याला राग येईल. त्याच्यामुळे विनंती करतो की आपण प्लीज, त्याच्यामुळे स्पेशली विनंती आहे तुम्हाला की आपण रेलिंगच्या बाहेर बसा. उगाच मग कोणाचं नाव घेतलं की मग तो नाव का घेतला असं होईल. त्याच्यामुळे स्पेशली विनंती आहे आपल्याला की आपण प्लीज बाहेर बसा, रेलिंगच्या बाहेर बसा प्लीज. 1 षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 8 अशी धावसंख्या उभारली गेली आहे. रेलिंगच्या बाहेर बसा. आता अजून कसं म्हणजे कसं सांगायचं हा एक प्रश्न राहिलाय. मराठी भाषा असो. गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज सचिन मोरे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. स्ट्राईकवर फलंदाज राहील तो म्हणजेच मयूर म्हात्रे. किरण चोरमेकरनं षटकार दाखवला, खरा बॉल राहिला अंतिम, लगेच फायदा घेतला. आणि अखेरकार इथे मात्र एक मोठा फटका कन्वर्ट करायचा होता मयूर म्हात्रेला. फटका फसला, सॉरी कुणाल, आणि तिथे मात्र विकेट आली आणि पहिल्या विकेटचं पतन. अनेक मोठ्या टुर्नामेंट खेळण्याचा बहुमान ज्याने फटकावलाय. आपल्या श्रीमलंगड वामजे संघाकडून खेळताना आता त्याला मात्र इथपर्यंत संघ आलाय, नक्कीच आलाय. ट्रॉफी तर उचलायचीच आहे,
परंतु आणखीन मोठी ट्रॉफी उचलायची असेल ना तर इथून चांगला गिअर शिफ्ट करत मात्र ही गोलंदाजी फोडून काढावी लागेल. परंतु गोलंदाजी ज्या प्रकारची झाली आहे आज आणि होत आली आहे जितू 11 नेरे संघाची ती मात्र कमालीची राहिली आहे. सचिन मोरे गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. संकेत रानडे याला धावकर धावा स्थिर ते म्हणजेच 1-8. वाईट बॉल रणनीती खूप छान असते कंचनपालकर सर. बॉल पडला विसावला किपरच्या हातामध्ये आणि मागून आवाज आला बॉलिंग आणि पंच लगेच वळले. रणनीती जबरदस्त. प्रेशर आलाय. हा फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉसला मात्र कनेक्टही करू शकला नाही संकेत आणि त्याच्यामुळे इथे हा मात्र डॉट बॉल. चांगला व्हेरिएशन पाहिलंय. चला वेळ नका दवडू. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवणं अनिवार्य राहणार आहे. मेगा फायनलची रजनी आहे आणि तब्बल 12 सामने कशासाठी तर कुणाल गायकरसाठी संधी असणारे फेअर डिलिव्हरी विनंती असणारे रिव्ह्यू हा लवकर घ्या. 10 सेकंद 20 सेकंद जे काय असतील ते इथे थोडासा डिले झाला नक्कीच. आणि ते मात्र हा डॉट बॉल आलाय. संकेत रानडेला हा चेंडू नाही करेक्ट करू शकला. फुलटॉस बॉल होता कन्वर्ट करू शकला असता परंतु इथे जर तर गणित राहिलंय. सचिन मोरे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या उंबरठ्यावर सज्ज आहे. पददालित्याचा अभाव पाहिला. जागचं हलू दिलं नाहीये. पायांची मुवमेंट झालीच नाही आणि त्याच्यामुळे मात्र चेंडू फक्त संकेत रानडेकडे पाहत कीपरच्या बालीच्या हातामध्ये जाऊन विसावला. हा मात्र कनेक्ट केलाय जरूर. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल येतोय. 2 रन कंप्लीट झाल्या. मैदान दूरचं राहिलंय. दूरवरचा प्रवासी राहिला. रोहन चेंडूपर्यंत आला. उचलला फेकना तत्पूर्वी थोडीशी इजा त्याला जाणवली. थोडंसं दुखणं जाणवलं. परंतु कडाक्याच्या थंडीमध्ये हे वॉर्मअप सुद्धा सोपं नाही आहे आणि खऱ्या अर्थाने मैदान खूप रुंद आहे. मैदान खूप मोठं आहे. त्याच्यामुळे डबल्स रन लवकर होत आहेत. त्याचबरोबर मी नेहमी सांगतो कांचनपालकर सर आपल्याला वाटतं खेळाडूने असं खेळलं पाहिजे पण त्यांची मानसिक परिस्थिती त्यांचं हेल्थ त्यांचा खेळ लाईट्स जे पाठीमागे चालू आहे ते बंद करा गाडीची प्लीज. त्या गाडी मालकाला विनंती आहे की आपण जी पाठीमागे कीपरच्या ओके थँक्यू धन्यवाद. तर आपल्याला वाटतं की प्रत्येकानं परफॉर्मन्स दिला पाहिजे परंतु कडाक्याची थंडी त्यात रात्री हवेली येणारे फोन हा मात्र वाईट बॉल. त्याचबरोबर काम धंदा नोकरी झोप या सगळ्या गोष्टी बघून परफॉर्मन्स करायचा असतो परंतु त्यांच्या गाववाल्यांना प्रत्येकाच्या प्रेक्षकांना दर्दी प्रेक्षकांना हवा असतो त्यांचा खेळ. पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त टॅपिंग क्रिकेट पाहिली. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न हा अपुरा राहील का. जोरदार तर पडलाय जरूर संकेत रानडे. ही रिस्की रन घेण्याची गरज संकेत रानडेला खरोखर होती का. पाहिलं जाईल निभावलं जाईल पण इथे मात्र ही रन रिस्की बनेल का. खूप दूरवरचा प्रवास केलाय जरूर संकेत रानडेनं. पंच 2 रन कंप्लीट का. काय कमालीची रन बिटवीन द विकेट दाखवली आहे. एक रिस्की रन घेतली. उंच पुरा ॲडव्होकेट संकेत रानडेनं पडणं सोपं नाहीच मैदानावरती. स्वतःला झोकून दिली. आपले विकेटचं बहुमूल्य योगदान त्याला माहिती आहे. आपण क्रीजर उभं राहणं किती गरजेचं आहे हे त्याला फार चांगलं अवगत आहे. अवगत असलेली कला त्यानं पाहिली. 2 रन्स कंप्लीट केल्या. अतिशय डेंजर यांना धावला तो आणि तिथे मात्र 2 रन कंप्लीट झाल्या. या 2 रन न धावपकर धावा लागल्या 14. सचिन मोरे याचा हा अंतिम बॉल या षटकातील. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. किरण चोरमेकरनं 5 बॉलमध्ये 1 षटकार ठोकत 6 धावा केलेत तर संकेत रानडेनं 4 बॉलमध्ये 4 धावा. संकेत रानडे एक उपयुक्त खेळाडू या संघाचा.
पण त्याला मात्र ती उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. एक पाऊल पुढे टाकायचं असेल तर इथून लढावं लागेल. अलॉंग दी कार्पेट चांगला फटका पाहतोय कव्हरच्या दिशेनं. शतरक्षक येईल डीप करून कव्हर पॉईंटच्या दिशेनं. धावा मात्र घेतलेली तब्बल 2 आणि 2-2चा पाडा म्हणत मात्र बेके बेदुनी 4 बेत्रिक 6 अशा 3 धावा 3 चेंडूवर 6 धावा घेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागल्या त्या 1 बाद 16 धावा. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं खेळाडूला प्लीज. तर कुणाल गायकरसाठी असणारे संधी अक्षय पाटील यांच्याकडून जर कुणालनी डायव्ह मारून जर कॅच घेतली तर 500चं कॅश प्राइज असणार आहे. कुणाल गायकरसाठी असणारे संधी इथे मात्र संधीचं सोनं करणार का? तर आदित्य पाटीलचा आवाज ही अतिशय उत्तमरित्या भारदस्त आवाज राहिला आहे. साहिल. भूमिपुत्र साहिल कॉन्टॅक्ट मी. भूमिपुत्र आदित्य पाटीलचा आवाज. चला 2 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना श्री मलंगड वामजे संघ जाऊन ठेवतो 1 गड्यातल्या मोबदल्यामध्ये 16 धावा. अजूनही 12 बॉल्समध्ये धावा किती जोडल्या जातील हे आव्हान कडाक्याच्या थंडीमध्ये अवघड बनवलं जाईल का? आज या मैदानानं पहिल्या 2-3 सामन्यात 50 गाठली परंतु त्यानंतर मात्र धावांचा फ्लो थांबला. खऱ्या अर्थानं विचार केला तर कैरे संघ मात्र आपल्या हातून स्वतः हरलाय. रोहितचा सुटलेला झेल 4 झेल त्या संघानं सोडले आणि फिल्डिंग्समध्ये केलेल्या चुका त्या चुका त्याला नडल्या. नाहीतर कदाचित तोही संघ सुपर 3 मध्ये पोचू शकला असता. परंतु ज्याचा दिवस त्याचा विजय. तो विजय पाहतो. आदित्य मस्कर गोलंदाजीच्या मार्कवर त्याला सामना सुरू करा. तर सचिन साहेब गावण यांचे इथे आगमन त्यांना विनंती आहे आपण या स्पर्धेनिशीरला आपलं सहर्ष स्वागत. अट्टल मॅनेजर म्हणून त्यांची भूमिका या स्पर्धेनिशीर त्यांचं सहर्ष स्वागत. स्वीट चिटचा हा उत्तम फटका पाहतोय. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल असं वाटत असताना मात्र पॉईंट आणि अगदी गलीच्या मधून चेंडू गेला सीमारेच्या बाहेर आणि या किरण चोरमेकरच्या बॅटमधला हा मात्र एक चांगला चौकार. धावा जमतायत आता हळूहळू धावा जमतायत. डावखुऱ्या गोलंदाज आदित्य मस्करवर डावखुरा होऊनच खेळावा लागेल ही रणनीती आखली आणि किरण चोरमेकरची ही रणनीती सक्सेसफुल ठरली. उत्तमरित्या गावाचं पहिलं बैल आयोजन काय सुंदर राहिलंय. सगळ्यांची एकी युनिटी दाखवली जाते. आणखीन एकदा धावांचा फ्लो सुरू केलाय. किरण चोरमेकरनं लागोपाठ ठोकलाय डीप थर्डमॅनच्या मधून. हा मात्र खणखणीत चौकार. लागोपाठच्या 2 बॉलवर आदित्य मस्करला इथे मात्र चौकार घेतलाय. डावखुरा बनण्याचा प्रयत्न किरण चोरमेकरनं चांगला केलाय. काय सुरेख खेळ. इथे धावा गोलंदाजी किती सक्षम त्याची आहे त्याहीपेक्षा फलंदाजी ही आमची मजबूत आहे हा दाखवण्याचा नेक इरादा इथे मात्र केला जातोय. श्री मलंगड वामजे संघ धाबळकर धावा लागतात तब्बल 24 धावा. आता आकार यायला लागलाय कारण 40 धावा या मैदानावरती या क्षणाला कठीणच बनतील. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा. पिंटू शेठ पाटील असतील अमय शेठ असतील या सगळ्या मंडळींना मात्र एकत्र येत संपूर्ण गावाला एकत्र करत आपल्या परीनं आपल्या गावाचे आणबान शान पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवताना आपण या दोन्ही मंडळींना पाहतोय आणि ही खरी ओळख असते. कारण मित्रांनो लक्षात घ्या टुर्नामेंट कोण साजरी करतो कोण आयोजन करतो त्यापेक्षाही ते टुर्नामेंट ज्यावेळेला गावात असते ना तेव्हा कांचन पालकर सर ती टुर्नामेंट संपूर्ण गावाची बनते. त्यावेळेला प्रत्येक गावातल्या मंडळीचं काम राहतं की थोडं का होईना खारीचा वाटा का होईना पण आपण त्या स्पर्धेला योगदान दिलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचं असू शकतं. हा थोडा स्लॉटमध्ये चेंडू होता नीटसा समजला नाही किरण चोरमेकरला आणि अखेरकार हा फिरवला बॉल. फिरवलेल्या बॉलवर
मात्र काहीच करू शकला नाही किरण आणि हा खेळला डॉट बॉल. धावलकर धावा लागल्यात त्या 26. 1 बाद 26 धावा. 2 चेंडूंचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत आदित्य मस्करनं 10 धावा मोजलेत. चांगलं यष्टीरक्षणाच्या पाठीमागं जे काम आहे ना, फर्स्ट स्लिपमध्ये सूरजनं मात्र 22च्या धावा संघासाठी वाचवल्या कमीत कमी 3. अतिशय उत्तम दर्जा क्षेत्ररक्षण. कारण यष्ट्यांच्या पाठीमागे कीपरच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक असतात ना, ते चप्पल आणि चाणक्ष असायला लागतात. कारण कीपरच्या एवढीच नजर त्यांना हवी असते. कारण पाठीमागे जाणारे बॉल हे भरधाव वेगानं जातात. कधी कधी बॅटची आतली कडा घेऊन ते डिफ्लेक्शन दाखवतात. त्याच्यामुळे तिथे खूप चाणक्ष असायला हवं. पुन्हा एकदा पहा, फेकाफेकी होते परंतु बॅकअप चांगला आहे सुशांतचा. 1च रन या चेंडूवरती मिळेल. अंतिम 3 चेंडू मात्र चांगले टाकले आदित्य मस्करनं. 3 षटकांचा खेळ संपला. 1 बाद 28 धावा. प्रथम फलंदाजी करताना श्री मलंगड वाऊंजे संघाची 1 बाद 28. मोठा मैदान असतो ना, त्यावेळेला तुम्हाला मैदानाचा आढावा घ्यायला हवा. कांचन पालके सर, आपण फक्त क्रिकेट खेळतो. आपण 20-20 वर्ष क्रिकेट खेळलो तरी क्रिकेटमध्ये मॅच्युरिटी आली नाही तर खेळण्यात काहीच मिनिंग नाही. प्रत्येक वेळेला मैदान तुम्हाला षटकार नाही देणार. प्रत्येक वेळेला मैदान तुम्हाला चौकार नाही देणार. तर काही वेळेला तुम्ही मैदानाकडे पाहत मात्र एकेरी दुहेरीवर भर घेत सामना चालू ठेवायची गरज आहे. मी पहिल्यांदाही सांगितलं जेव्हा आलो तेव्हा की मैदान मोठं आहे. रिकाम्या जागा तुम्हाला भेदता आल्या पाहिजेत. रिकाम्या जागा तुम्हाला शोधता आल्या पाहिजेत. परंतु शोधण्यासाठी आणि भेदण्यासाठी तुमच्यामध्ये तेवढी गुणवत्ता असायला हवी. इथे फक्त आजकालचं क्रिकेट आहे. एक मोठा षटकार मारायचा, स्टेटसला ठेवायचा आणि नाचायचं, स्टेटस बोलताय. पण इथे मात्र सिंगल डबलवर भर देत धावा जमवल्या जात आहेत. धापलकर धावा लागलेत तब्बल 28. येणाऱ्या 6 बॉल्समध्ये धावा किती जोडल्या जातील? कारण मागच्या 3 सामन्यामध्ये 30, 32, 35 धावा ह्या टप बनलेत आणि त्यात नेरे संघानंतर 35 धावा वाचवल्या ती. परंतु उत्तरार्धामध्ये नेरे संघाला फिल्डिंग करायचा. सामना सुरू करा. वेळ नका घेऊ तुम्ही प्लीज. संकेत रानडे ऑन स्ट्राईक तर उमेश पाटील. हा फटका रिकामी जागा हेरतीये. कव्हरच्या मधून मात्र घरंगळत राहतोय मैदानावरती. फेकी येईल. तत्पूर्वी मात्र बॅकअपही चांगला आहे. 2 धावा या बॉलवर. अशा प्रकारच्या धावा या मैदानानं दिलेत आज. चला, विहिगर संघाचा संघनायक आणि अरिग्राम संघाचा संघनायक आणि विनर मधले दोन्ही 12th मॅन आहेत. त्याच्यामुळे इथे लकी ड्रॉ केला जाईल. हाही फटका त्याच दिशेने. धावा किती देऊन जाईल? नाही. आत्ताच झेल झाला. कव्हरच्या डोक्यावरून संकेत रानडेनं मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न चांगला केलाय. प्रयत्न असफल राहिला आणि अखेरकार संकेत रानडेनं आपल्या परीनं एकेरी दुहेरीवर भर देत वैयक्तिक 7 धावा ठोकल्या आणि तोही परतलाय. चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तो म्हणजे आता तब्बल 4. 30 धावा बोर्डवर लागलेत. 4 बॉल्समध्ये 10-1 धावा एक चॅलेंज उभं करू शकतात. नेरे संघाचा यंदाचा मोसम काय अफलातून राहिलाय. काय खेळलाय संघ. यासाठी एकनिष्ठ राहायला हवं. एकत्र राहायला हवं. कोण बरोबर कोण चूक याहीपेक्षा कोणाला काय जमतं हे फेरबदल करायला हवं. जुनं ते सोनं आणि नवीनही हवं. कारण खरी अर्थानं परेश असेल, बाली असेल, आदित्य असेल, या सगळ्या जुन्या जाणत्या खेळाडूंसोबत उमेश असेल, सचिन मोरे असेल, या मंडळींना घेत रोहन आणि सगळ्या प्रतिमेशनं मात्र आपल्या संघासाठी चांगली भरीव कामगिरी केली आहे. जशी गरज संघाला तशी प्रत्येक वेळेला फेरबदल करत या संघानं प्रत्येक मैदान यंदाच्या वर्षी गाजवलंय. लेफ्ट केलाय बॉल आणि पंचही लेफ्ट होत आहेत. आमच्याकडे वळत आहेत. इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतरची रन मात्र येते. 31 वर मारली जाते. उमेश पाटील एक ग्रेट फिनिशर ओळख राहिली आहे नेरे संघाच्या. हाही उडवलाय.
आणि मगाशी सांगितलं की हवा आता वेगाने नाही, परंतु गारठलेल्या वातावरणामध्ये बॉल खाली पडतो, बॉल आतमध्ये येतो. असं वाटतं की सीमारेषेच्या बाहेर जाईल, पण तो चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्येच वळसा घेत फिरतो आणि मग मात्र तो फलंदाज झाला बाद. खऱ्या अर्थानं विचार करणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना कांचन पालकाचं आपण पाहिलं, किती लोकांनी चौकार मारण्याचा प्रयत्न केला, किती लोकांनी गॅप शोधल्या, फक्त षटकार मारायचे आहेत आणि विकेट गमावले जात आहेत. जेवढ्या 2-2 धावा आल्या त्याही सगळ्या हवेत असलेले फटके होते. कोणालाही गॅप सापडत नाही आहेत. त्या गॅप तुम्हाला सापडणं गरजेचं आहे. तुम्हाला रिकाम्या जागा हेरता आल्या पाहिजेत. सिंगल डबल चौकार ह्या धावा जोडत सामने धावा जोडण्यात आल्या पाहिजेत. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर 40 धावासुद्धा टप आणि चॅलेंज बनलेत. त्या 40 धावापर्यंत जोडलं जाईल का? गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा उमेश पाटील तर नवीन फलंदाज मात्र पाहतोय तेजेश मुकादम. तेजेश मुकादम अतिशय उत्कृष्टरित्या हा खेळ सुरू आहे. या खेळामध्ये तुम्हाला क्रिकेटमध्ये जाण असायला हवी, कसं खेळायचं आहे, कसं राहायचं आहे, कसं वागायचं आहे. स्कूपचा हा प्रयत्न राहिला आहे, हा चांगला फटका म्हणता येईल. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू गेला, परेश दादानं हा चेंडू उचलला, फेकला, धाव मात्र आली फक्त आणि फक्त एक. आणि एक या धावसंख्येनं दाबलकर धावा लागल्या, त्या म्हणजेच 32 धावा. 3 बाद 32 धावा. बॉल शिल्लक असतील ते म्हणजेच 2 बॉल, एकात दुसरा चौकार, एकात दुसऱ्या 3-4 धावा. कारण आज 32 धावा, 35 धावा, 36 धावा याही धावांनी अंतिम बॉलपर्यंत सामने घेऊन गेलेत. त्यासाठी मात्र प्रथम फलंदाजी करताना कसा खेळ राहील. बालीची बॅट्स आज मात्र नक्कीच मॅन झाली आहे, परंतु कधी चमकेल याची गॅरंटी नाही. चला, हरिग्राम संघाचा संघनायक, वागेश्वर हरिग्राम संघाचा संघनायक प्लीज आपण या. आणि दोस्ती स्पोर्ट्स विहिगर या दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथे लकी ड्रॉ असणार आहे. आणि या जे 2 संघ खेळत आहेत त्यांचे 12th मॅन इकडे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या समक्ष लकी ड्रॉ केला. टाईम वाचवण्याचा हा एकमेव हेतू आहे, याच्यामध्ये दुसरा काही हेतू नाही आहे. कारण आता कॉम्प्रोमाइज करायचे नाहीत आपल्याला. स्वीट चिटचा हा प्रयत्न स्पेशल फसला, सरळ बॅटनं धावा येत नाहीत म्हणून वाकडी बॅट करण्याचा प्रयत्न राहिला असफल झाला, डॉट बॉल. स्वीट चिटचा फटकाच असा आहे, लगावला तर कालीच्या खल्लास व्हावा एवढा सुंदर वाटतो, परंतु जर फसला तर शिवीशिवाय पर्यायच नाही. पुन्हा एकदा अकराल विकराल होण्याचा प्रयत्न राहिलाय. आता ही इथे विचार केला जाईल आणि अख्खी फलंदाज मात्र झाला रनआउट. आणि अशा प्रकारे अंतिम बॉलवर ही धाव आली नाही आहे. उमेश पाटीलनं पुन्हा आपली गोलंदाजीची उपयुक्तता सिद्ध केली आणि दर्जेदार गोलंदाजी करत मात्र अक्षरशः रोखून धरलं. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. 4 बाद 32 धावा धावपलकावरती लागल्या. आज 30 ते 40 याच्यामध्येच स्कोरबोर्ड घुमत राहिलाय, फिरत राहिलाय आणि त्या धावा 33 धावांचा पाठलाग बाली आणि टीम कसा करेल. आणि श्री मलंगड वावंजे संघाचे गोलंदाज या धावा रोखण्यासाठी काय रणनीती आखतील ऐकूया उत्तरार्ध पाजी म्हणजे अमितजी म्हात्रे यांच्या अनोख्या आदेतून. चला, शेवटचा कॉल आहे हरिग्राम संघाचे संघनायक. आणि मी विनंती करेन विगरचे संघनायक अजयभाई मसने यांचे इथे आगमन झाले. वेलकम. चला, विगरचे कॅप्टन या लगेच.
चला गाड्या सुटल्या. हुशार मौली मारा. धन्यवाद बंधु. तो चलते मैदान के अंदर और जीतने के लिए यहाँ रन चाहिए मेरे टीम को 33. चला सावकाश सावकाश. त्या गाड्या आता दुसऱ्यांच्या आहेत. हाँ बोला तो बोला. चलिए मैच को शुरुआत कीजिए. सलामी बल्लेबाज और बैट्समैन को बॉल दीजिए. 33 का पीछा करना है और घड़ी के अंदर बज चुके 1:51 और मुकाबले अभी तक बाकी बहुत है. और शीघ्र ही मुकाबला अंपायर शुरू कीजिए. बघा सिरीजचं जे कॅल्क्युलेशन आहे ना ते फक्त आम्ही अगोदर सुद्धा सांगितले का सुपर 6 पर्यंतच काउंटिंग असेल आणि ही शेवटची त्यामध्ये मॅच आहे. पुन्हा एकदा माहिती देतो सुपर 6 पर्यंत ही शेवटची मॅच आहे जी सिरीजचं कॅल्क्युलेशन ABC आणि DEF अशा 2 बाईक आहेत. तर सुपर 3 नंतर काउंटडाउन बंद होईल. यस अमित पात्रे सर बोलिए. यस शीघ्र मुकाबला शुरू कीजिए और जीतने के लिए 33 का पीछा करने के लिए दोनों सलामी बल्लेबाज मैदान के अंदर जा चुके हैं. उसके बाद मुकाबला इस मैच के बाद सेमीफाइनल का मुकाबला होगा. प्रवीण चोरगे और उनके साथीदार सचिन मोरे और गेंदबाजी की बाउंड्री संभालेंगे तेजस मुकादम. श्रीमलंगा वावंजे टीम के आरंभिक गेंदबाज पहला मैंडेटरी पावर प्ले. 33 का पीछा करना है और मैच शीघ्र अंपायर शुरू कीजिए. हाँ अमय शेठ तैयार है और पहली गेंद अच्छी बॉल. ऑन साइड के ऊपर इस गेंद को टर्न करने गए थे लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद. पहली गेंद डॉट चली गई है. अभी 23 में चाहिए 33. दूसरी गेंद मुकादम की. चोर के सामना करेंगे. राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी चल रही है. क्या बात है. सही टप्पा सही चवन्नी पे गेंद डाल रहे हैं और पूरी तरह से बल्लेबाज को मिस कर रहे हैं. लाजवाब गेंदबाजी. वाह. अभी तक इस ओवर की 4 गेंदें शेष. स्कोर है 0. तीसरी गेंद दायात के बल्लेबाज और दायात के गेंदबाज. ओहो चोरगे को फंसाया. पूरी तरह से बांध के रखा है. खेलने का मौका ही नहीं दे रही है. वावंजे टीम के आरंभिक गेंदबाज की सुमधुर लयधारी गेंदबाजी. वाह. टीम का स्कोर 0. 3 गेंदें अभी तक बाकी है. और बॉडी के ऊपर टकरा गई गेंद. देखिए क्या 4 गेंदें फेंकी है. टप्पा सही है. बैट्समैन प्रयास अच्छा कर रहा है लेकिन कामयाबी नहीं मिल रही है. यह गेंदबाज की खासियत है. और पूरी तरह से 4 गेंदों में
बल्लेबाज को बड़े हिट खेलने का जो प्रयास था वो असफल साबित हुआ। वोट गेंदबाजी। पांचवी डिलीवरी। इस बार यह गेंद खराब होगी। दिशाहीन भटकी गेंद। अंपायर पवार जी ने उसे वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ यह देखा जाए तो नेरे टीम का खाता ओपन स्कोर 1। दो गेंदें अभी तक शेष है। तो डीसी सही लाइन पकड़ी हुई थी, सुर में गेंदबाजी थी, लेकिन यह गेंद थोड़ी सी खराब फेंकी। टीम का स्कोर 1। रनअप लंबा भी है। दायाद के गेंदबाज और दायाद के बल्लेबाज है। राउंड रैकेट और हाउस दैट अपील की थी, लेकिन गेंद शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में एक सिंगल मिलेगा लेग बाय के रूप में। और स्कोर 2 और पहले ओवर की अंतिम बॉल शेष, आखिरी गेंद। ग्राम पंचायत सदस्य व उपसरपंच ट्रॉफी 2025 वाजे में और उल्टा बल्ला चलाया। सीधे बल्ले से काम नहीं चल रहा था, उल्टे बल्ले से रिवर्सिव दागा और कवर पॉइंट सीमाने का के बाहर छकड़ी। और स्कोर 8। पहले ओवर के समाप्ति के बाद हम देख सकते हैं तो इस बीच जीती हुई नेरी टीम का स्कोर है 8, बिना कोई विकेट के नुकसान पे 6 पे खेल रहे सचिन मोरे और एक का वाइड के रूप में और एक 22 के रूप में। अतिरिक्त 2 रन आए। अब 18 गेंदे और जीतने के लिए 25 रनों की दरकार है। अठारह में 25 चाहिए और सेकंड बॉलर आ चुके। इस बार देखा जाए संकेत रानडे। शॉर्ट ऑफ लेन हुक किया, आसमानी सुल्तानी छक्का और बॉलर हक्का बक्का। बगैर नुकसान पे काम और इस बार प्रवीण चोरगे ने शानदार हुक किया 6 रन के लिए। शॉर्ट ऑफ लेन थी। स्कोर है 14 और अभी तक इस ओवर की 5 गेंदें शेष है। संकेत रानडे बॉलिंग ट्रैक के ऊपर है। अगर इस तरह से गेंदबाजी हो सकती है तो ये रन आसानी से जल्दी बन सकते हैं, क्योंकि ऐसे शॉर्ट ऑफ लेन के ऊपर बड़े बड़े मजेदार हिट सीट छक्के आ जाते हैं और शॉट खेलने में बल्लेबाज सक्सेसफुल बन जाते हैं। एक बार फिर से ये भी छकड़ी जाएगी। ओ मिड विकेट कंट्री के बाहर नंबर 6, बैक टू बैक दूसरा छक्का।
जीतने के लिए 11 रन चाहिए। नेरी टीम को ये उल्टा जबरदस्त यार, नेरे वाले सीधे भी मार रहे और उल्टे भी मार रहे। शॉट बाबूशाह करते, क्या शॉट, 4 रन। और टीम का टोटल स्कोर 26। 7 रनों की जरूरत है लेकिन घुमाने गए थे, कामयाबी नहीं मिली है। चेंजेस ऑफ पेस, गति परिवर्तन वाली गेंद। तेरह 7 चोर के 16 पे खेले और थोड़े सफल हुए थे जरूर, लेकिन सुंदर ओवर इस बार राणा ने कहा, ये सुंदर गेंद साबित हुई। लेकिन ये 2 छक्के नहीं जाते, एक बाउंड्री नहीं जाती तो थोड़ा सा मजा आता, लेकिन इसी ओवर में रन बन चुके मेरे हिसाब से 17-18। महंगा ओवर साबित हो चुका है। आखिरी 12 गेंदे और जीतने के लिए 7 रन। 12-7। चमकदार ट्रॉफी और जानदार शानदार आयोजन नियोजन, कड़ाकेदार आयोजन हो चुका है। 2 तो बच चुके हैं। बारह 7 2 बज चुके हैं। कम से कम 4 बजेंगे, जाते जाते लोग उठेंगे और हम सोएंगे। ओ ये चौका, लगता है जल्दी मैच फिनिश करने जा रहे हैं। और मोरे 10 पे पहुंचे। 30 रन और जीतने के लिए 3 रन। चला, हरिग्रामचे कॅप्टन टॉन्स बॉक्स मध्ये थांबा आणि विगरचे कॅप्टन टॉन्स बॉक्स मध्ये येऊन थांबा आणि विनिंग टीमचा 12th मॅन देईल, कारण वेळ आपल्याला वाचवायचे। सचिन पटेल आणि निखिल ठाकूर आपण इकडे या। सचिन ठाकूर आणि निखिल पटेल आपण इकडे यायचं आहे आणि रात्री नंतर तुम्हाला सकाळी लाडू भेटतील। बोला तर बोला। 30 रन आणि मने आपला गोला गेलाय कुठं? मीटिंग असते, ती महत्वाची मीटिंग आहे, कारण ती टाटा IPL ची मीटिंग है। 30 स्कोर। कदमों का बेहतरीन चॉप किया गेंद को, देखिए आगे निकले थे, यॉर्कर फेंका था, ना सेना ना दांडा, ये डायरेक्ट बूंदा। 3 रनों की जरूरत है। सुंदर बॉल। अक्षय खैरे का ये सुंदर यॉर्कर। 9 में 3। धीरे से इस बार देखा जाए पॉइंट की क्षेत्र में धकेला, एक सिंगल मिलेगा और स्कोर 31। जीतने के लिए लीगली चाहिए 2 रन और गेंदे बची हुई 8। इस ओवर की 2 बॉल शेष है। 8 चेंडू आणि 2 धावा। और इस बार टर्न किया गेंद को, शॉट मिड विकेट के ऊपर। स्कोर इज लेवल, लेकिन लीगली जीतने के लिए जीत हुई नेरे टीम को चाहिए 1 रन। चला, तिन्ही संघटना आयोजकांच्या वतीने आपण लकी ड्रॉ करतोय। सॉरी, तर नक्कीच तिन्ही संघ तर निकाल स्पष्ट होतोय। 12th मॅन आपण रेडी ना? 32। 1 रन चाहिए और ये छक्का के साथ विनिंग शॉट मोरे, और लगाया छक्का। मैंने तो धोनी स्टाइल से मैच को किया फिनिश। जीत अर्जित कर चुके हैं इस बार। देखा जीत हुई नेरे टीम।
अमय शेट या आपण, पिंटू शेट आणि अमय शेट या आपण लगेच करतो टॉस, आपण लगेच करणार आहोत. अगोदर आपण 3 संघ आलेत. फायनलची चिठ्ठी कोणाला मिळणार? 2 चिठ्ठीमध्ये नाहीये आणि एकामध्ये बाय. पिंटू शेट आणि अमय शेट आमचे मुख्य आयोजक. टॉस लगेच केला जाईल. तर फायनल मध्ये पोहोचतोय टीम हरिग्राम, नेरे, कविगर तिन्ही आपले संघ आणि फायनल मध्ये पोहोचलाय. जीतू 11 हनुमान नेरे पोहोचलाय फायनल मध्ये. यस, दोघांवर नाही होतं. यस, चला टॉस केलं जाईल. दोन्ही संघनायक आहेत. मी विनंती करेन अमय शेट या टॉस करू आपण. ओव्हर. ठीक आहे, 4 ओव्हर. चला टॉस होईल. टॉस इथे होतोय. टॉस जिंकला हरी